हेलो गाइज, आज आपण डिस्कस करणार आहोत कपलिंग रिॲक्शन. सो व्हॉट इज मीन बाय कपलिंग रिॲक्शन? द फॉर्मेशन ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द कपलिंग रिॲक्शन. दॅट इज स्टार्टिंगला काय दोन कंपाऊंड घेणार आहे, त्या कंपाऊंडमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर काय आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणि दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द कपलिंग रिॲक्शन. नेक्स्ट वन आहे व्हॉट इज द टाईप ऑफ ए कपलिंग रिॲक्शन. फर्स्ट वन इज हे कपलिंग, then Stille coupling reaction, then Suzuki coupling reaction, then Negashi coupling reaction, then Hiyama coupling reaction, then Sonakshira coupling, then last one is a Kumada coupling reaction. In all of the reaction, palladium metal is startingly commonly used, but another metal also used. In हे कपलिंग मध्ये पॅलेडियम मेटल यूज केलेलं आहे. स्टिले कपलिंग मध्ये तीन मेटल इज यूज. देन सुझुकी कपलिंगमध्ये बोरॉन मेटल इज यूज. निगाशी कपलिंगमध्ये झिंक मेटल कॅन बी यूज. हियामा कपलिंगमध्ये SI दॅट इज अ सिलिकॉन मेटल इज यूज. सोनाक्षरी कपलिंगमध्ये कॉपर मेटल इज यूज. देन कुमाडा कपलिंग रिॲक्शन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रिग्ना रिएजंट रिॲक्शन. त्याच्यामध्ये कोणतं मेटल यूज केलेलं आहे, Mg दॅट इज अ मॅग्नेशियम मेटल इज यूज. Now we discuss the first reaction, that is a Hague coupling reaction. Now Hague coupling reaction. Hague reaction is a carbon-carbon bond coupling reaction. It is also called as a Maizorrochi-Hague reaction. Maizorrochi-Hague या सायंटिस्टनी ती डिस्कवर केलेली आहे, म्हणून तिला काय म्हणतात, Maizorrochi-Hague reaction. What is the definition of Hague reaction? The reaction involves coupling between alkyl or aryl halide and alkene using a palladium catalyst. Starting material काय आहे, अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन कोणाबरोबर होते, अल्किन बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ ए पॅलेडियम कॅटलिस्ट. टिपिकली यूज द PDPPH34. देन फॉर्मेशन ऑफ ए अल्किन ॲज ए प्रोडक्ट. देन व्हॉट इज द जनरल रिॲक्शन ऑफ हेग रिॲक्शन? जनरल रिॲक्शन फर्स्ट स्टार्टिंगला कोणतं मटेरियल घेतलेलं आहे, R1X दॅट इज अ अल्काइल हॅलाइड. देन फर्स्ट नेक्स्ट वन इज अ अल्किन. हे दोघांची रिॲक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम कॅटलिस्ट विच हॅज ए झिरो ऑक्सिडेशन स्टेट. इन प्रेझेन्स ऑफ बेस देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए अल्किन. इथे काय होणार, ह्या कार्बनचे कपलिंग कोणाबरोबर, हॅलाइड इथून निघून जाईल आणि दोघांमध्ये कपलिंग होऊन काय होणार, अल्किन हा प्रोडक्ट तयार होणार. नाव वी डिस्कस द हेग रिॲक्शनचं मॅकॅनिझम डिस्कस कर. व्हॉट इज द मॅकॅनिझम ऑफ ए हेग रिॲक्शन? आता हेग रिॲक्शन हे मॅकॅनिझम आपण कॅटॅलिटिक सायकलमध्ये डिस्कस करणार आहोत. स्टार्टिंगला मेटल यूज केलेला आहे L2PD. तर पॅलेडियम कॅटलिस्टला किती लिगँड असतात, 4 लिगँड अटॅच असतात. तर 4 लिगँड इज अ इनॲक्टिव्ह असतो तो, म्हणून आपण काय केले, 2 लिगँड काय केले, रिमूव्ह केले. रिमूव्ह केल्यानंतर तो काय होतो, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येतो, म्हणून इथे काय आला, L2PD. हेग रिॲक्शन हॅज ए 4 स्टेप mechanism: oxidative addition, migratory insertion, beta hydrogen elimination, then reductive elimination. स्टार्टिंगला काय आहे, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन केलं आता कोणतं मॉलिक्यूल यूज करणार आहे, स्टार्टिंगचा अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइडने काय करणार आपण, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन करणार. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन विच इन्क्रीज द ऑक्सिडेशन स्टेट. तर ते ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन केल्यानंतर काय झाला, R1 इथे अटॅच झाला आणि हायलाइट इथे अटॅच झाला. नेक्स्ट कोणता ग्रुप ॲड केला, जो स्टार्टिंगला यूज केलेला अल्किन काय केला आपण, ॲड केला. तो ॲड केल्यानंतर तो काय झाला, मेटलला अटॅच झाला. त्यानंतर आपण काय करणार, मायग्रेटरी इन्सर्शन करणार. कसं करणार, आता हा डबल बॉन्ड मी ब्रेक करायचा. ब्रेक केल्यानंतर तो कसा ब्रेक करण, हा मी ह्या साईडने ब्रेक करते विच हॅज द, त्या कार्बनला निगेटिव्ह चार्ज आला आणि अदर साईडला काय आले, पॉझिटिव्ह चार्ज. वी नो द पॅलेडियम कॅटलिस्ट हॅव ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज मिळाला म्हणजे हा काय झाला, निगेटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, कोणाबरोबर रिॲक्ट होईल, ह्या R बरोबर, म्हणजे R1 कुठे अटॅच होईल, ह्या पॉझिटिव्ह चार्जला अटॅच होईल. सो मग काय होईल, हा डबल बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. दॅट इज अ मायग्रेटरी इन्सर्शन. नाव व्हॉट विल गेट, काय ह्याला R1 ह्या काय झाला, कोणाला अटॅच झाला, ह्या कार्बनला अटॅच झाला. त्याच्यामध्ये काय झालं, डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए सिंगल बॉन्ड अँड
R2 as it is. Then ligand and metal and halide attached the remain same. Then बीटा हायड्रोजन इलिमिनेशन काय होईल, बीटा हायड्रोजन इलिमिनेशन ते कसं होईल, इथे काय आहे हायड्रोजन, हा हायड्रोजन काय करेल इथे डबल बॉन्ड फॉर्म करेल. डबल बॉन्ड फॉर्म केल्यानंतर काय होईल, हा कार्बन मेटल बॉन्ड काय होईल ब्रेक होईल. तो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे अल्किन, जो आपल्याला प्रोडक्ट पाहिजे तो काय भेटणार आहे इथं अल्किन ॲज ए प्रोडक्ट. देन काय होणार साईड प्रोडक्ट काय येणार L2PD हॅलाइड जो X आणि H काय झाला हा साईड प्रोडक्ट झाला. तिथे काय होणार रिडक्टिव्ह इलिमिनेशन. आता रिडक्टिव्ह इलिमिनेशनमध्ये काय होते, जिथं आधी ऑक्सिडेशन स्टेट इथं काय झाली ती इन्क्रीज झाली, ती इन्क्रीज झालेली ऑक्सिडेशन स्टेट काय होणार रिडक्टिव्ह इलिमिनेशनने ती डिक्रीज होणार. डिक्रीज झाल्यानंतर काय होणार हॅलाइड तो काय झाला बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर काय झाला, जो स्टार्टिंगला आपण मेटल यूज केलेला आहे L2PD हा काय भेटला आपल्याला स्टार्टिंग मटेरियल पुन्हा जसंचा तसा भेटला. दिस ओव्हरऑल मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज द हेग रिॲक्शन मेकॅनिझम. आणि हे कशामध्ये फॉर्ममध्ये आहे इन अ कॅटॅलिटिक सायकल. सो व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.